प्रॅक्टिस सेट 2.6 क्वेश्चन नंबर 5. स्टेटमेंट मध्ये क्वेश्चन रीड करतोय. सुयश स्कोर्ड 10 मार्क्स मोर इन सेकंड टेस्ट दॅन इन फर्स्ट टेस्ट. पॉइंट क्लिअर आहे. सुयशने सेकंड टेस्ट मध्ये फर्स्ट टेस्ट पेक्षा 10 मार्क जास्त घेतले. तर फर्स्ट टेस्ट मध्ये किती घेतले मला माहित आहे का? नाही. तर आपण पहिलं काय कन्सिडर करायला, लेट मार्क्स इन फर्स्ट टेस्ट. तर फर्स्ट टेस्ट मध्ये मार्क्स किती आले? x. तर मार्क्स इन सेकंड टेस्ट मध्ये किती मार्क येईल? किती जास्त घेते? 10 ने x + 10. पॉइंट क्लिअर. पुढे काय बोलतो? 5 times the score of second term. 5 times the score of second test is same as square of first test. मी थोडं शॉर्टकट मध्ये घेते, बाकी काही नाही. पॉइंट क्लिअर होते. काय बोलला तो? सुयशने पहिल्या टेस्ट मध्ये किती मार्क घेतले? x. दुसऱ्या टेस्ट मध्ये त्याच्याहून 10 मार्क जास्त आहे, x + 10. आता क्वेश्चन मध्ये काय म्हणतंय? 5 टाइम्स मीन्स 5 इंटू सेकंड टेस्ट किती आहे? x + 10. सेकंड टेस्ट x + 10. 5 टाइम्स 5 इंटू ईच के लिए हम क्या लेते हैं? इज इक्वल्स टू स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट. फर्स्ट टेस्टला किती आहे? x. त्याचं काय करायचं मला? स्क्वेअर घ्यायचं, x स्क्वेअर. सिम्प्लिफाय करो. 5 × x 5x, 5 × 10 + 50 दैट इक्वल्स टू x स्क्वेयर. इन दोनों को इधर शिफ्ट करते हैं, या हम ऐसे लिखते हैं x स्क्वेअर - 5x - 50 इज इक्वल टू 0. इकडे घेण्याऐवजी मी असं घेतो, सिस्टमॅटिक ऑर्डर. आर यू गेटिंग? मी या दोघांना इकडे शिफ्ट केलं. +5x - 5x + 50 - 50. क्लियर है? बोलो फैक्टर्स. प्रोडक्ट कितना? 50. एडिशन की सब्सट्रैक्शन कितना? 5. तो हम लिख सकते कितना? 10 × 5 50 और 10 - 5 5. अब बोलो साइन क्या आएगा? सब्सट्रैक्शन है, ये माइनस यहाँ पर है तो बड़े को माइनस, छोटे को प्लस. फर्स्ट 2 में कॉमन, x कॉमन, तो ब्रैकेट में x - 10. एक चूक करतोय बघा आता. 5 ब्रैकेट में क्या लिखूं? x - कितना? 10. ओके, चूक केलीच नाही. आता काय करणार? x - 10 कॉमन, ब्रैकेट में होगा x + 5. राइट? क्लियर? इथे घेते. तो x - 10 इज इक्वल्स टू 0 और x + 5 इज इक्वल्स टू 0. तो x इज इक्वल्स टू 10 और x इज इक्वल्स टू -5. ओके. तर आता ही जी टेस्ट आहे ती निगेटिव्ह मार्कवाली नव्हती, म्हणून मी हे मार्क कन्सिडर करत नाही. जुन्या काळातली टेस्ट है. अब सब नेगेटिव मार्क्स वाले हैं. नेगेटिव मार्क्स जा सकते हैं, लेकिन ये नहीं. तो फर्स्ट टेस्ट में सुयश को कितना मिला? 10. सेकंड टेस्ट में 20. समझ में आ गया? मार्क स्कोर्ड इन फर्स्ट टेस्ट 10, सेकंड टेस्ट कितना? 10 से ज़्यादा, दैट इज इक्वल्स टू 20. क्लियर है? इक्वेशन फ्रेमअप करणं इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जवळपास समजलेलं आहे. समजलं ना? पहिलं स्टेटमेंट काय होतं? 10 मार्क्स मोर, म्हणून मी +10 घेतला. हे स्टेटमेंट इम्पॉर्टंट आहे. 5 टाइम्स सेकंड टेस्ट ई स्क्वेअर ऑफ फर्स्ट टेस्ट 5 टाइम्स इंटू सेकंड टेस्ट x + 10 ईच के लिए इज इक्वल टू स्क्वेयर ऑफ फर्स्ट टेस्ट कितना है? x, उसका स्क्वायर x स्क्वायर. व्हाट इट? क्लियर है? कोई प्रॉब्लम नहीं. बस 6. Mr. Kasam runs a small business of making earthen pots. Earthen pots म्हणजे मातीचे भांडे, आणि आपल्या गावरान भाषेमध्ये
मडके माठ, ओके, रांजण है ना. तर त्याला काय म्हणतो पुढची इन्फॉर्मेशन, ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. रोज काही ना काही भांडे बनवतो. किती भांडे बनवतो, किती माठ बनवतो याच्याबद्दल सध्याला काही कल्पना नाही. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट म्हणजे अ पॉट घेऊ का, अ पॉट इज rupees 40 more than 10 times क्या म्हणलं, टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन अ वन डे. ही इन्फॉर्मेशन फक्त समजण्यासाठी लिहितोय, परीक्षेत लिहिण्याची गरज नसते. ओके. अजून दुसरी इन्फॉर्मेशन काय दिली, इफ द प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, टोटल प्रोडक्शन कॉस्ट ₹600. ओके. तो हमको क्या फाइंड आउट करना है, वी हैव टू फाइंड टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन अ डे एंड कॉस्ट ऑफ अ पॉट. तर आपण पहिलं कन्सिडर करूया रोज किती मटके बनवायला. लेट नंबर ऑफ पॉट्स पर डे आपण कन्सिडर करतो एक्स. ओके. नाउ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ पॉट, अ मीन्स एका पॉटची, प्रोडक्शन cost of a pot, that is 40 more means plus 40, 10 times total pots, 10 times means into total pots एका दिवसाची किती पकडायला आपण x. तर एका पॉटचं खर्च बनवायचा खर्च किती 10x plus 40, अशी किती माठ बनवायला एक्स माठ. तर त्याची कॉस्टिंग किती चालली, टोटल कॉस्टिंग एका दिवसाची 600. आता एक नॉमिनल कन्सिडर करा. ओके. समजा आपण मार्केटमध्ये गेलो, एक पेन आपल्याला 10 रुपयाला भेटली, तर 7 पेनची किंमत आपण काय करतो 10 into 70. ओके. सिमिलरली इथं टोटल प्रोडक्शन कॉस्ट काढायचे, तर नंबर ऑफ पॉट्स किती एक्स, एका मातीच्या भांड्याची किंमत किती निघाली 10x plus 40. या दोघांचं प्रोडक्ट केलं तर मला काय भेटावं 600. आर यू गेटिंग. तर बाय गिवन इन्फॉर्मेशन, तो व्हॉट आय एम रायटिंग एक्स इंटू इन ब्रॅकेट 10x plus 40 इज इक्वल्स टू 600. आर यू गेटिंग. क्लिअर आहे. ओके. हे म्हणजे नंबर ऑफ पॉट्स आणि कॉस्ट ऑफ अ पॉट, टोटल नंबरला रेटनं मी मल्टिप्लाय केलं तर मला टोटल अमाऊंट भेटली 600. तर मल्टिप्लिकेशन x इंटू 10x स्क्वेअर प्लस 40x, आर यू गेटिंग, इज इक्वल्स टू 600. आय एम शिफ्टिंग 600 टू द लेफ्ट हँड साइड. 10x स्क्वेअर प्लस 40x माइनस 600 इज इक्वल्स टू 0. 10x स्क्वेयर प्लस 40x माइनस 600, इसको हम कुछ बड़ा डिवाइड कर सकते, छोटा कर सकते हैं क्या. 10 10 10 प्रत्येकाला 10 ने डिवाइड होईल का, डिवाइड बाय 10. तो 10 ला 10 ने डिवाइड केलं तर आन्सर काय ते 1. 40 ला 10 ने डिवाइड केलं तर आन्सर काय ते 4. 600 ला 10 ने डिवाइड केलं तर 60. करेक्ट. आता दोन संख्या शोधा, त्यांचं गुणाकार 60. इथं माइनस साइन मीन्स सबस्ट्रॅक्शन 4. एक्स स्क्वेअर 10 आणि 6, 10 into 6 60, 10 minus 6 4. What will be the sign here, either plus or minus. प्लस बड़ा है तो बड़ा, इसमें 2 10 और 6 में 10 है तो इसको प्लस इसको माइनस. कॉमन क्या निकलेगा x प्लस 10. लास्ट टू टर्म्स कॉमन इज -6 ब्रैकेट में x -10 बराबर है
नहीं, माइनस जब निकलेगा तो पॉजिटिव बना के जाएगा। ओके, x प्लस 10 कॉमन, x माइनस 6, रिकॉर्डिंग, x प्लस 10 इज इक्वल्स टू 0 और x माइनस 6 इज इक्वल्स टू 0, तो x का व्हॅल्यू कितना -10, x का व्हॅल्यू कितना 6, म्हणजे दिवसाचे किती भांडे बनवते कासम? 6. नंबर ऑफ पॉट्स पर डे, नंबर ऑफ पॉट्स पर डे 6. कॉस्ट ऑफ अ पॉट, एका पॉटची कॉस्टिंग किती? 10x प्लस 40, 10 इंटू x, x का व्हॅल्यू 6 प्लस 40, 60 प्लस 40 दॅट इज 100. माठ किती रुपयाला बनायला आहे? 100 रुपयाला, आणि त्याची कॉस्टिंग एक माठ 100 रुपयाला, तर 100 गुणिले 6, 600. आला? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे फ्रेम अप करणं. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ अ पॉट इज ₹40 मोर. इथं 40 लेस म्हटलं असतं तर मी काय केलं असतं? इथं -40. 10 टाइम्स म्हटल्यामुळे 10 इंटू एक्स, 5 टाइम्स म्हटलं तर 5 इंटू एक्स. एवरीबडी ओके? क्वेश्चन नंबर 7, 8 लिहिलं मी. क्वेश्चन नंबर 7. Pratik takes 8 hours to travel 36 km downstream and return to the same spot. क्वेश्चन रीड करताना फुल स्टॉप जिथे आहे तिथे थांबायचं. तुम्ही कृपया असं थांबू नका. प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 km डाउनस्ट्रीम. मीनिंग बदलतो. इथे काय? प्रतीक टेक्स 8 hours टू ट्रॅव्हल 36 km डाउनस्ट्रीम अँड रिटर्न टू द सेम स्पॉट. म्हणजे काय केला? तो गेला आणि परत त्याच जागेवर आला. म्हणजे आता इथे आहे प्रतीक, इथून तो खाली इथपर्यंत आला. हा स्पॉट समजा, लेट दॅट स्पॉट इज दिस एन, आणि पुन्हा इथे आला. म्हणजे टोटल येण्या जाण्यासाठी किती तास लागले? हे 36 किलोमीटर आहे. खाली यायचं आणि वरी जायचं 36, आणि तास किती लागले? 8 तास. द स्पीड ऑफ बोट इन स्टील वॉटर इज 12 km/h. कोणाची स्पीड आहे? बोटची. ओके. फाइंड द स्पीड ऑफ वॉटर करंट. वॉटर करंट म्हणजे पाण्यातला करंट नाही, पाण्याची स्पीड. म्हणजे एक साधं लॉजिक. आता 2-3 वर चला. आता बोटमध्ये आपण प्रवास करतोय. ओके. सहसा आपल्याकडे तर पाहिलं नसेल, कोणी बोटिंग केलं असेल समुद्राकिनारी, त्याला माहीत असेल. तुम्ही केला न केला माहीत नाही, मी गेलो होतो. तर एक लॉजिकमध्ये बघा, समजा आपण नदीचा प्रवाह चालू आहे, त्या दिशेने मी पोहत गेलो, तर मला पोहणं सोपं जाईल की अवघड जाईल? सोपं. आणि नदीचं पाणी इकडून इकडे वाहतंय आणि मी इकडून इकडे पोहत येतोय, तर मला त्रास होईल की सोयीस्कर जाईल? ऑब्वियसली इट विल बी हेजिटेटिंग फॉर मी टू ट्रॅव्हल इन द अपोजिट डायरेक्शन ऑफ द ॲज अ फ्लो ऑफ अ रिव्हर. म्हणजे विरुद्ध दिशेने, कारण की नदीचा प्रवाह आपल्याला काय करतो? तिकडे खेचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जेव्हा आपण नदीच्या प्रवाहासोबत प्रवाह करतो तर नदीचा स्पीड आपल्याला वाढवते आणि उलट वेळ कमी करते. एक लक्षात राहते. म्हणजे डाऊनवर्ड स्पीड आणि अपवर्ड स्पीड हे दोन्ही वेगवेगळे येणार आहेत. ओके. तर इथे मला फाइंड आउट करायचं स्पीड ऑफ वॉटर करंट. तर मी कन्सिडर करतो लेट स्पीड ऑफ वॉटर करंट म्हणजे नदीच्या प्रवाहाचा वेग x km/h. ओके. तर आता मला सांग, मी समजा खाली जात आहे तर डाऊनवर्ड स्पीड काय होईल? डाऊनवर्ड स्पीड काय होईल? डाऊनवर्ड स्पीड म्हणजे ह्या नदीचा वेग आणि बोटचा वेग किती? 12. तर या दोघांचं काय होईल? ॲडिशन. अरेकडे अपवर्ड, व्हॉट विल बी द अपवर्ड स्पीड? वरी जाताना पाणी खाली येतोय, तो ते काय करणार? मायनस करणार. तर मी इथे x - 12 लिहू की 12 - x लिहू?
विच वन इज राईट? ऑब्विसली मला वरी चढायचं तर माझा वेग पाण्याच्या वेगपेक्षा काय असायला पाहिजे? जास्त असायला पाहिजे. हे राईट असेल, हे रॉंग आहे. किलोमीटर पर आवर. हे झालं स्पीड. क्लिअर? स्पीड समजला. डाऊनवर्ड स्पीड, अपवर्ड. आता टाइम, इथून खाली आला आणि इथून पुन्हा वरी गेलं तर त्याला टाइम किती लागला? 8 तास. तर 4 तास जाण्याचे, 4 तास येण्याचे पकडू का? पकडता येईल का? नाही. का? कारण की जाताना आपण फास्टली जातोय, कारण की आपली स्पीड तेव्हा काय वाढलेली आहे. आणि पुन्हा वरी चढताना आपली स्पीड काय व्हायली? कमी व्हायली. म्हणून आपल्याला वरी चढताना टाइम जास्त लागेल, खाली उतरताना टाइम कमी लागेल. तर म्हणजेच काय, डाऊनवर्ड टाइम प्लस अपवर्ड टाइम हे दोन्ही टाइम मिळून 8 आवर आहे. क्लिअर आहे? खाली येण्याचा जो लागणारा टाइम आणि वरी जाण्याचा दोन्ही मिळून 8 तास लागेल. तर आता मला इथं टाइम घ्यायचं आहे, तर मी इथला फॉर्म्युला काय घेणार? स्पीड इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय टाइम. किलोमीटर पर आवर, किलोमीटर इज फॉर डिस्टन्स, आवर इज फॉर टाइम. तर डिस्टन्स बाय टाइम. तर हा टाइम इकडे गेला, तर स्पीड इंटू टाइम इज इक्वल्स टू डी. तर टाइम इज इक्वल्स टू डी बाय एस. टाइम म्हणजे काय? डिस्टन्स डिवायडेड बाय स्पीड. तर या क्वेश्चन मध्ये इथे मी डाऊनवर्ड टाइमचं डिस्टन्स किती आहे? 36 डिवायडेड बाय स्पीड. डाऊनवर्डची स्पीड किती आहे? x+12. हरिगुडी क्लिअर आहे? ओके. प्लस अपवर्ड टाइम म्हणजे वरी जाण्याचा टाइम घ्यायचा, तर वरी जाण्याचं डिस्टन्स, वरीचं डिस्टन्स किती आहे? 36. आणि टाइम किती आहे? सॉरी, स्पीड किती आहे? 12 - x इज इक्वल्स टू 8. इथपर्यंत क्लिअर आहे का? राईट. हे इक्वेशन कसं फ्रेमअप केलं समजलं? जाण्याचा टाइम, खाली येण्याचा टाइम आणि वरी जाण्याचा टाइम दोन्ही टाइम मिळून 8 तास आहे. 4 तास होत नाही. स्पीडचा फरक आहे. येताना स्पीड, उतरताना स्पीड जास्त आहे, चढताना स्पीड कमी आहे, म्हणून वेगवेगळा टाइम लागणार आहे. टाइम इज इक्वल्स टू डिस्टन्स बाय स्पीड. डिस्टन्स चेंज नाही व्हायला आहे. जाण्याचं वरी पण जाणं आणि खाली पण येणं दोन्ही एकच डिस्टन्स आहे, 36. स्पीड x+12, 12 - x. ओके. आता याला मला सिम्प्लिफाय करायचं आहे. तर हे 36, 36, 8 यांच्यामध्ये कुठे हे जे 36, 36, 8 आहे 4च्या पाड्यात येतात, तर मी याला 4 ने डिवाइड करू शकतो. 4 9 36, 4 9 36, 4 2 8. कॅल्क्युलेशन सोपं पडते. म्हणजे नेक्स्ट स्टेपमध्ये काय लिहू शकतो मी? 9/x+12 प्लस 9/12 - x इज इक्वल्स टू 2. क्रॉस करू. या दोघांचं क्रॉस केलं म्हणजे या 9ने या दोघांना मल्टिप्लाय करावं लागते. 9 × 12 - x प्लस 9 × x+12 डिवायडेड बाय या दोघांचं प्रोडक्ट. इथे दोघांचं प्रोडक्ट घेताना एक लक्षात घ्या, मी याला x+12 ला असं लिहितो 12 + x आणि याला लिहितो 12 - x इज इक्वल्स टू 2. 9 ने मल्टिप्लाय करू. 9 × 12 12 अष्टोदर्शे मायनस 9 × x. मायनस काय आलं समजलं नाही, तर मायनस प्लस इंटू मायनस मायनस प्लस 9x प्लस 108 डिवायडेड बाय किती येईल डिवाइडमध्ये? इथं पाहिल्यानंतर एक आयडेंटिटी येते का लक्षात? हे बघा दोन्ही सेम आहे. 12x इथं प्लस आहे, इथे मायनस आहे. दॅट मीन्स वी कॅन यूज दिस आयडेंटिटी a + b a - b. इट्स a² - b². इट्स 12² - x². गॉट इट? क्लियर है? ओके. अब यहाँ पर देखो कैलकुलेशन में -9x प्लस 9x कैंसल, बराबर. तो 108 प्लस 108 इट्स नथिंग बट किती 216 डिवाइडेड बाय 144 माइनस x² इज इक्वल्स टू 2. क्रॉस करो. 216 is equals to 288 minus 2x². Are you getting this one? Are you getting this one? 2 into 144 288 2 into x² 2x². मल्टिप्लाय होईल ना हा तिकडे गेल्यावर.
हा मायनस 2x स्क्वेअर इकडे आणतो, 216 तिकडे पाठवतोय, तर 2x स्क्वेअर इज इक्वल्स टू 288 मायनस 216, 8 मायनस 6 2, 8 मायनस 1 7 0. रिकॉर्डिंग एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 72/2, एक्स स्क्वेअर पढ़ा तो 42×6 बेसकम 12, एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 36, तो एक्स की व्हॅल्यू हा स्क्वेअर इकडे गेला तर मी याला असं लिहू शकतो एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 6 स्क्वेअर, स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल, एक्स इज इक्वल्स टू 6. ॲक्च्युली प्लस मायनस 6 येते पण स्पीड निगेटिव्हमध्ये राहत नाही म्हणून मी इथं काय घेणार पॉझिटिव्ह. तर स्पीड ऑफ वॉटर करंट, स्पीड ऑफ वॉटर करंट इज 6 km/h. आर यू गेटिंग? समजते? इम्पॉर्टंट पार्ट समजला का? हा मेन. अशा टाईपचं इक्वेशन क्वेश्चन आलं तर तुम्हाला हाच फॉर्म्युला घ्यावा लागते, डाऊनवर्ड टाईम प्लस अपवर्ड टाईम इज इक्वल्स टू टोटल टाईम. टाईमचा फॉर्म्युला डिस्टन्स बाय स्पीड, डिस्टन्सवरील 36 स्पीड कमी जास्त होणार आहे एकटा. ओके, स्पीड ऑफ बोट मायनस स्पीड ऑफ वॉटर करंट और स्पीड ऑफ बोट प्लस स्पीड ऑफ वॉटर करंट, ह्या दोन गोष्टी घेऊन याला सिम्प्लिफाय करा. समजलं? ओके.